असं वाटतं की मी स्कूल बरोबर कसं बोलायचं, ओळख नसेल तर कसं बोलायचं. माझ्या शेजारी एक जिल्हा परिषदची स्कूल आहे, मराठा स्कूल आहे, मराठी मीडियमची स्कूल आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे. हे बघा, तुम्ही नाही गेलं तर कोणीतरी तुमच्या गावातलं जाणार. तुम्ही नाही तिथं स्टार्ट केलं तर कोणीतरी स्टार्ट करणार. म्हणून तुम्हाला ऑथराईज तुमचं जे गाव असेल, तुमचा जो पत्ता असेल, तुमच्या नावाचं आपण एक ऑथराईज लेटर बनवून देतो, ते पण दाखवून देतो तुम्हाला मी. मला वाटतं हिमप्रभाताई, तुमचा पुन्हा परत मला कोड सांगा, म्हणजे व्हॉट्सअपवर मला लगेच चेक करता येईल. हिमप्रभाताई, हिमप्रभाताई. 311. हा, 311. मी काल पण दाखवलं होतं, तरी पण एक दाखवून देतो तुम्हाला. हे बघा, माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जे काय असेल स्कूलमध्ये, त्यांना एक ऑथॉरिटी लागते, म्हणून आपण सर्वांचं नाव टाकून देतो. त्याच्यानंतर आपण असं लिहितोय, इकडे लक्ष द्या. दप्तर मुक्त अभियानाअंतर्गत कृतीयुक्त शिक्षणाचा एक भाग म्हणून अबॅकस व वैदिक गणित तंत्रावर आधारित आकडेमोड आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यास परवानगी मिळण्याबाबत, हे सर्व आपण म्हणजे तुम्ही खरोखर कुठून आल्या, काय आल्या. आणि मी तुम्हाला लेटर दिलं ना, त्याचं काय करायचं? खूप काय हायफाय कलर बिलर काढत नाही बसायचं. काय कोणी एवढे जास्त बघत नाही. साधं ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढून घ्यायच्या, झेरॉक्स काढून घ्यायच्या. मग आता हिमप्रभा सागर जाधव, अबॅकस सेंटर कोड 311, मोबाईल नंबर, स्थानिक येवला प्रकल्प समन्वयक शिक्षिका. कारण आपला हा एक प्रकल्प आहे की प्रत्येक शाळा, प्रत्येक स्कूल, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून तुम्हाला एक ऑथराईज आपण लेटर पाठवून देतो. त्या लेटरचं एक तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या, कलर ब्लॅक अँड व्हाईट जसं काय असेल. प्रत्येक स्कूलमध्ये गेल्यानंतर तुमचा नंबर पण त्यांना असतो, संस्थेचा पण नंबर मिळतो. त्यांना काही डाऊट वाटलं तर ते क्रॉस चेकिंग करू शकतात. ऍक्च्युली कोणी करतच नाही, म्हणजे सांगतो, 99.99 कोणालाच काही घेणं देणं नसतं, स्पष्ट सांगतो. पण एक तुम्हाला भीती असते, ती भीती काढावी म्हणून हे सर्व सांगतोय मी. म्हणजे सर्व पर्याय ना, तुम्हाला वाटलं असं काय म्हणायचं नाही, सर काय तुम्हाला डाऊट असला तर आमच्या संस्थेला फोन करा. आपणच कशाला जागा करत बसायचं साऱ्या गावाला. आपल्याच मनातले शंका असतात. म्हणजे फक्त तुम्ही मेंबर आहात संस्थेच्या, तुम्ही ऑथराइज मेंबर आहात, तुम्हाला शिकवण्यासाठी परमिशन दिलेली आहे संस्थेने, आणि म्हणून तुम्हाला कुठल्या स्कूलशी डील करायचं असेल तर जरूर त्या स्कूलमध्ये जा. आता समजा असं पण असतं रवीनाताई, मी असा पण अनुभव खूप बघितलाय. रवीनाताई ज्या संस्थेमध्ये आहेत ना, त्या संस्थेमध्ये त्या सांगायला फार लाजतात. एक एक वर्ष लेट करतात की काय करू, मग प्रिन्सिपल काय म्हणतील, ट्रस्टी काय म्हणतील, महिने बाहेर कोर्स केला, काय केला, काही नाही, काही नाही. त्यांना सांगायचं, मला 20,000, 30,000, 50,000 पगार देत आहेत ना, तरी माझ्याकडे एक नवीन अपॉर्च्युनिटी आपल्या विद्यार्थ्यांना. तुमची जर परमिशन असेल तर मी आत्ताच एक ऑनलाईनमध्ये माझ्या एक स्वामी संस्थामध्ये मी 50,000 रुपये भरून, व्हॅल्यू कमी करू नका, 10,000 भरले म्हणून. तर त्यांना वाटेल, रवीनाने फक्त 10,000 भरले ना, मग तिला काही पैसे नाही दिले तरी चालतील किंवा कमी दिले तरी चालतील, मग थोडी व्हॅल्यू वाढवा स्वतःची. मी आत्ताच 1,00,000 रुपये भरून मी अबॅकस शिकले, वेदिक मॅथ शिकते, मी रुबिक क्यूब शिकणार आहे, मी रोबोटिक्स शिकणार आहे. त्यांना सारा गाव, मग त्यांना सांगा की तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, मी शिकणार आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की आपल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना मी एक्स्ट्रा माझं सर्वदान करून त्यांना मी अबॅकस शिकावं. त्याच्यासाठी सर किंवा मॅडम, मला 200 विद्यार्थी द्या तुम्ही. या विद्यार्थ्यांचे मी 200 गुणिले 3,000 रुपये, मला किती वाचवायचे आहेत? 6,00,000 रुपये वाचवायचे आहेत. मुद्दाम बोलून तर बघा ना, बोलून बघा. मला 6,00,000 रुपये, मला लेवल 0 शिकवायची. माझ्या ताब्यात 4थी 5वीची मुलं द्या. बघा ते कसं करतात. आणि त्याच्यासाठी आपली मेहनत पण दाखवा. आणि मग मुलांमध्ये जर चेंज झाला तर त्यांना सांगा, आता मला तुम्ही 25 देत होते ना, आता 25,000 पगार वाढून द्या, 50 करून द्या. मी माझ्या एक्स्ट्रा टायमिंगमध्ये या सर्व मुलांना अबॅकस शिकवेल. मात्र त्याच्यासाठी त्यांना किट 400 रुपये, जे काय असेल वर्षाचा खर्च असेल. पण मला ते एक तर तुम्ही 25,000 पगार वाढवून द्या, नाही तर मला पालकांकडनं दर दर प्रत्येक लेवलचे 900, 1,000, 1,200 मला घेऊ द्या. हे बघा, एकदम क्लॅरिटी पक्की असली पाहिजे. जर क्लॅरिटी पक्की असेल तर आपल्याला जे आपण कॉन्फिडन्सली शिकलोय, आपण एवढी मेहनत करतोय, पैसे घालवलेत, त्याचा प्रेझेंटेशन आपल्याला करता आला पाहिजे. एक तर तुम्ही नाही केलं तर त्यांचं कोणीतरी ओळखीचं येईल किंवा कोणीतरी मार्केटिंगला येईल, आणि मग तुम्ही तिथं शिकलेल्या असून तुम्ही म्हणाल की आमच्याकडे बाहेरचं कोणीतरी येतं आणि अबॅकस शिकून तो लाखो रुपये घेऊन जातोय. ही वस्तुस्थिती असू शकते. बरं, त्या ट्रस्टींना काय असतं आजकाल,
इगोस्टिक लोक आहेत नाहीयेत, पण आम्ही अशा एका ऑर्गनायझेशन मधून बिलॉंग्स करतो, किंवा आम्ही अशा अशा लोकांच्या संपर्कातून आलो की प्रत्येक वेळेस लोकांनी आम्हाला मोटिवेट केलं की वा, तू शिकतोय, वाव, तो नवीन कोर्स केला, वाव वंडरफुल, तू काहीतरी समाजसेवा करतोय, वाव, तू काहीतरी वेगळं करतोय, ड्युटी नंतर तू एवढं लोकांसाठी काहीतरी अभिप्रेत म्हणजे असं करतोय. तर आम्ही अशा फॅमिलीतून आलो की लोकांनी आम्हाला प्रेरणा देत गेले. प्रत्येक वेळेस म्हणत, अरे तू कर ना, तुला काही अडचण आली तर आम्हाला सांग, तुला अजून काही टेक्निकल अपडेट वाटलं तर आम्हाला दे. लोकांनी आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली, म्हणजे बॉस असतील, मित्र असतील, किंवा अजून जे काय असेल ऑर्गनायझेशनचे जे काही अजून स्पेशल ऑफिसर असतील, किंवा डायरेक्टर लेवलचे असतील, प्रत्येकापर्यंत आमची माहिती की बाबा तो, अरे काहीतरी डिफरंट करतोय, काहीतरी डिफरंट करतोय, म्हणून लपवायचं काही नाही. बाबा पटलं नाही तर काय होतं, याच्यामध्ये इगोस्टिक लोक असतात. एखाद्याला नाही पटू शकत, आपला एखाद्या बॉसला नाही पटू शकत. तो काय म्हणतो, म्हणजे हा जास्त शहाणा झाला, म्हणजे ड्युटी पण करतो ना, असं काहीतरी उद्योग करतो, म्हणजे याचा काहीतरी उद्देश दिसतो. असे इगोस्टिक लोक असतात, किंवा त्यांची दुनिया छोटी असते. त्या लोकांच्या नादी लागायचं नाही. पण आपलं जे आहे ते ओपन बाबा. हम करते तो करते, डंके की चोट पे करते. काय जगाला घाबरायचं नाही, सांगायचं. एक तर तो काय करेल, आपलं बघून तो पण कुठेतरी 1 लाख रुपये भरून अबॅकस टीचरची ट्रेनिंग चालू करेल. तो म्हणेल, यार रवीना शिकली म्हणजे मी का नाही शिकू शकत. अशी कोणीतरी जर एखादी व्यक्ती असेल इगोस्टिक इगोस्टिक, तर ते करातीच करू शकतात. म्हणून लपवायचं काही नाही, असं माझं मत आहे. कॉम्युनिकेशन, गुड कॉम्युनिकेशन ऑलवेज बी गिव्ह अ गुड रिझल्ट. एक चांगला रिझल्ट देऊ शकतो. तर असं माझं मत आहे. पण तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी शेवटी तुम्हाला माहिती असतात. म्हणून असं समाजामध्ये चालतं की आपलं पण हेल्पिंग नेचर असलं पाहिजे, गुड नेचर असलं पाहिजे, ओपन नेचर असलं पाहिजे, सपोर्टिव्ह नेचर असलं पाहिजे. तर आपल्या भोवती पण वलय सपोर्टिंग, गुड नेचर, गुड पब्लिक, गुड, म्हणजे वलय गुड तयार होतं. म्हणून मी फक्त मलाच लोकांनी चांगले भेटले पाहिजे असं नाही. मी पण लोकांना चांगला सहवास दिला पाहिजे. मी सुद्धा लोकांना गुड कम्युनिकेशन केलं पाहिजे. मी पण लोकांना गुड सपोर्ट केला पाहिजे. जर कोणी चांगलं करत असेल तर त्यांना मी पाठबळ दिलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी असोत, सहकारी असोत, घरातले असोत, नात्यातले असोत, गोत्यातले असोत, किंवा गावातले असोत, दिलं पाहिजे. ठीक आहे. कधीतरी अप्रिशिएशन केलं पाहिजे. आणि म्हणून आपली एक अशी एक वलय चांगली व्यक्ती म्हणून आपलं तयार होतं. मी असं बहीण म्हणून, मी हक्काने भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय. तसे तुम्ही सर्वजण चांगले आहात. एक निर्णयक्षम आहात, किंवा तुम्हाला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, म्हणून तुम्ही इथे एवढ्या दिवसापासून थांबलेले आहात. नाही तर खूप येत आपल्या ग्रुपमध्ये, 300 ताई, 400 ताई आहेत. त्यांना मेसेज बी निघून ते काय म्हणतात, काय डोंबल्याचं, आपल्याला काय करायचं नाही, असं काही नाही. पण त्यातल्या त्यात आपण सर्वजण चांगले आहोत. पुन्हा परत रेकॉर्डिंग ऑन आहे का आपलं? ओके. सो आपण पुन्हा परत क्लासच्या मोडमध्ये होतो. इकडे लक्ष द्या, क्लासमध्ये 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत मला. संघर्ष आपल्या खूप साऱ्या ताईंनी केलाय. त्या संघर्षातून सर्व प्रयोग करावे लागतात. मी मी स्वतः काही ताईंबरोबर खूप फिरलोय, तरी पण कधी कधी अपयश येतं. पण तरी पण त्याच्यातून त्या ताई न हारता काम करत राहतात. म्हणून हळूहळू माझी स्वतः बहीण एक धुळ्याला आहे. तिला सांगायचं, अरे करून तर बघ, करून तर बघ. अशा अजून 10 बहिणी आहेत लाईनी. म्हणजे आता बघा, तुम्ही सर्व बहिणी आहेत, पण रक्ताच्या म्हणतो ना, की अजून मावशीची मुलगी, आत्याची मुलगी, मामाची मुलगी, असा एक सांगायचा अर्थ की सर्वांना त्यांना वाटतं माझं काहीतरी चाललंय, मला वेळ लागलंय, म्हणून काहीतरी मी हे करत राहतो. मग त्याच्यात फक्त एका बहिणीने ऐकलं. 2 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली, पण आज तिच्याकडे 50-60 विद्यार्थी आहेत. मग तिला आता समाधान वाटतं. यार व्हेरी गुड. प्राऊड फील होतं, की तिला वाटतं की माझ्याकडे आता 50 विद्यार्थी आहेत. साऱ्या नात्या गोत्यात तिचं कौतुक होतं. पण जे निर्णय घ्यायला अजून विचार करतायत, की काय करू, काय करू, काय करू, ते अजूनच विचार करतायत. मग ऍक्शन फार इम्पॉर्टंट असते. फार ऍक्शन इम्पॉर्टंट असते. आणि पुन्हा परत असं असतं, की आपली कॅपॅसिटी, आपलं परिवार, आपले साहेब, आपले लेकरं, आपलं नातं होतं, हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात महत्वाच्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. ते सांभाळून फालतूक सोंग करायचं नाही ताईंनो. परत हात जोडून विनंती करतो. हा पुण्याचा मार्ग आहे आपल्या सर्वांसाठी. आपल्याला आपला परिवार, आपले साहेब, आपले लेकरं, हे सर्व सांभाळून पहिले एक चांगली उत्कृष्ट गृहिणी माझी ताई असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपल्याला उभं राहायला असलं पाहिजे. घरच बोमाबोम असेल आणि बाकीचे खूप आव्हानात असेल, दिस इज नॉट गुड. गुड सर्कल, चांगलं सर्कल तयार नाही होऊ शकत. म्हणून
रिस्पेक्ट आपल्या लेकरांचा आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी जिजामाता ही सर्वात मोठं उदाहरण आहे, की जिजामाता शिवाजी राजांना, म्हणजे आजकालचे लेकरं बाबाला पण म्हणतात, का रे बाबा, का रे संजू, कुठं चालला? ती आपली संस्कृती नाही. तो कोणाचा पॅशनाचा भाग असेल तर मी नाही म्हणू शकत की तुमच्या घरात लगेच चेंज करा. पण आपण या बिलॉंग्स करतो, की भारतामध्ये किंवा या भारत देशाला महासत्ता बनवायचं असेल तर गुड ह्युमन बीइंग, एक चांगले नागरिक, चांगले संस्कारी पुरुष, चांगले संस्कारी महिला निर्माण झाल्या पाहिजे. तर या देशाला महासत्ता आपल्याला बनवण्यासाठी आपण त्याच्यातले वारकरी आहोत, असं आपल्याला आपल्याला स्वतःला गृहीत करायचंय. याच्यासाठी आपण पुन्हा परत प्रायव्हेट क्लासमध्ये जाऊ. प्रायव्हेट क्लासमध्ये थोडा संघर्ष करावा लागू शकतो. त्याच्यासाठी एक दोन गोष्टी सांगतो. लक्ष द्या पहिले सर्वजण. सर्वात पहिले डिक्लेअर करा, की मी अबॅकस क्लास घेते. मी अबॅकस टीचर आहे. त्यासाठी जे जे काही वापरता येईल, जे जे माझ्याकडनं मदत, एक दोन पोस्टर देता येईल तुमच्या लोकल सोशल मीडिया, म्हणजे बघा जे बॅनर प्रिंट करतात ना, त्यांच्याकडे एक कोरल ड्रॉ म्हणून सॉफ्टवेअर असतं. कोरल ड्रॉ किंवा अजून वेगवेगळं, मी पॉवर पॉईंटमध्ये बऱ्याच वेळा बनवतो. पॉवर पॉईंट तुम्हाला येत असेल, लॅपटॉप असेल, तुमच्याकडे पीसी असेल, साहेबांच्या मदतीने बनवा. तर ते, किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये बनवा. तर छानपैकी आपलं नाव, गाव, पत्ता, सर्व मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, छानपैकी मी अबॅकस टीचर, जे काय आता वेगवेगळे मी एक दोन देईल तुम्हाला सॅम्पल, तर ते बनवा, ते ठेवा. त्याच्यानंतर छान घराच्या समोर जिथं व्यवस्थित फ्रंट दिसल्या क्षणी बोर्ड हायलाइट होईल अशा ठिकाणी 4x3चा, खूप मोठा पण नको गावभर, एक 4x3चा, किंवा जागा असेल व्यवस्थित खिडकीच्या खाली प्रथम दर्शनी अशा ठिकाणी. काय इम्पॉर्टंट आहे इकडे लक्ष द्या. सर्व गावभर माहिती आहे की अबॅकस म्हटलं काय, की सर्व काय शिकवलं जातं. इम्पॉर्टंट आहे अबॅकस क्लास, हे नाव फार इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. जे काय नाव ठेवाल, ब्रेन ट्रेन, ते छोटं झालं तरी चालेल, पण अबॅकस क्लास फार महत्वाचं आहे. आता हिमप्रभा ताईंनी सांगितलं, हिमप्रभा अबॅकस क्लास. ते हिमप्रभा छोटं झालं तरी चालेल, पण काय महत्वाचं आहे, अबॅकस क्लास हे लोकांना समजलं पाहिजे. त्याला म्हणजे म्हणतात ना प्रेझेंटेशन, नाही तर काय खूप काही लिहित गेलो आणि थोडं छोटे 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 चिवडे कामने कळणारच नाही लोकांना इथं काय. मेन हायलाइट जर तुमचा बोर्ड असेल, म्हणजे जो काही बोर्ड बनवतात त्याच्यातली मॅक्झिमम जागा, 40% जागा अबॅकस क्लासला गेली पाहिजे. म्हणजे प्रथम दर्शनी दिसलं पाहिजे. पुढची एक ओळ टाकायला विसरू नका. इकडे लक्ष द्या, की जे काही टाकायचं 2,000, 2,500, 1,500, 3,000, 4,000 टाका, की असं कोपऱ्यात लिहा, की 3,000चा कोर्स मोफत शिकवण्यात येईल. टाकून द्या. त्या निमित्ताने लोक तुम्हाला चौकशी करायला येतील, की ताई नेमकं 3,000चा पुढचा कोर्स तुम्ही शिकवतात. तर मग त्यांना सांगायचं, हो, लेव्हल 0 हा कोर्स मी मोफत शिकवते, तुमच्या लेकरूला पाठवा. पण त्यांचं लेकरू असायचं पहिलीतलं. हा, ते म्हणजे ते घर घर एक तर आवरायला त्रास होतो. म्हणजे बरेच जण दोन दोन हातात धरतात आणि तुमच्याकडे सोडून देतात आणि म्हणतात, सांभाळा ताई, तुम्ही लई समाजसेवेचा वाटा उचललेला आहे ना, हे आमचे लेकरं पण सांभाळा. म्हणजे ते 2 तास फ्री आणि उद्योग तुम्हाला, असं पण होईल. मग त्यांना सांगायचं, ताई, हे ना, हे लहान लेकरांसाठी नाहीये, पण याला तुम्ही माझ्याकडे एकदा एकदा सोडून जा. याच्यासाठी याला बुक घ्यावं लागेल, याला तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, याच्यासाठी तुम्ही पण बसा थोडं शेजारी, मी तुम्हाला पण समजून सांगते. त्या ताईला पण थोडीशी पॉलिश करून द्यायची, कधी तुमच्यावर ओझं सोडून जायचा प्रयत्न करत असते. तर त्याला लेकरूला सांगायचं, लेवल 0चं बुक असतं, त्याला तुम्हाला मदत करावी लागेल, मी पण मदत करेल. एक मी दाखवतो तुम्हाला, आता ते दाखवायचं मला विसरून जाईल, मला आठवण करून द्या. उद्या मी तुम्हाला टेस्ट देणार आहे, तुम्ही टेस्ट करणार आहेत. मला माहिती तुम्हाला कॅल्क्युलेशन येतात, काय प्रॉब्लेम, पण हे पहिलं मनातलं भूत काढून टाकून द्या मग मला. तर लेवल 0 त्याला, लहान मुलाला बुक घ्यावं लागेल. मात्र 4थी-5वीचा मुलगा आला तर त्यांना सांगा, की काही प्रॉब्लेम नाही, आपण आहे ना एवढ्या 8 दिवसात सुरू करणार आहेत. आणि मग एकत्र 2, 3, 4 मुलं आले की छानपैकी त्यांना शिकवा. शिकवल्यानंतर ते लगेच तुम्हाला युनिट रॉड, टेन्स रॉड, बुक मस्तपैकी करायला लागतील, 24 करायला लागतील, +5 करायला लागतील, -6 करायला लागतील, आन्सर 23 सांगायला लागतील, 94 करतील, मग -62 करतील, आणि मग आन्सर इज द म्हणतील, आन्सर इज द 32 म्हणा, यायला लागेल. मग ते म्हणतील, भारी शिकवतात, टीचर लई भारी आहेत. ते तुमचे प्रचार करतील. आता त्यांच्या आईबाप आपल्या लिस्टमधून डिलीट, आता प्रचारक आपले विद्यार्थी. असं हे रिव्हॉल्युशन असतं. त्यांचे पालक पण सांगतील, नाही हं, त्या टीचर माधुरीताई खूप छान शिकवतात, हिमप्रभाताई छान शिकवतात, तेच तुमचं माहिती सांगतील. मग त्यांना सांगायचं, की बाळांनो, एक टेस्ट घेऊया. इकडे लक्ष द्या. जर तुम्ही फ्री शिकवलं तरी त्यांना सांगायचं, तुला सर्टिफिकेट हवं आहे का? नो डाऊट. त्याच्याकडनं
जर आपल्याला असं वाटलं त्याला अबॅकस टूल दिलं नाही, आपण बुक दिलं ना, काही दिलं नाही, तरी त्याला सांगायचं की आमच्याकडे 100-200 रुपये फी असते बाबा. आणि ते संस्थेची फी दिल्यानंतर तुला 6 महिने प्रॅक्टिससाठी ॲप भेटेल. आणि काय तुम्ही ठरवा, 100-200 रुपये ठरवून घ्यायचं जर देणारे शक्य असले तर. मात्र जर तुला सर्टिफिकेट असेल, परीक्षा द्यायची असेल, तर 100-200 रुपये तुम्ही ठरवून घ्यायचं. फीज आहे. संस्थेला त्याला त्याचा डाटा दिला की तुम्हाला लगेच त्याचं रजिस्ट्रेशन करा, त्याला अनलिमिटेड प्रॅक्टिससाठी ॲप देऊन टाका. 6 महिने हजारो पेपर सोडव, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला मस्तपैकी आपल्याकडनं लेवल झिरोचा क्वेश्चन पेपर असतो, त्याच्यानंतर सर्टिफिकेट असतं. आणि जर त्या 200 रुपयात पुन्हा परत तुम्हाला खूपच त्याला चमकवायचं आहे, पोळ्याच्या बैलासारखं, तर त्याला लेवल कंप्लीट केल्याचं पुन्हा परत एक मेडल पण त्याच्या गळ्यात टाका, ते पण 50 रुपयाला आपल्याला भेटतं. तो साऱ्या गावभर पोळ्याच्या बैलासारखा फिरेल. म्हणजे बैल म्हणजे मुद्दाम सांगतोय, विनोदाचा भाग म्हणून आपल्याला एक साध्या भाषेत, घरगुती भाषेत बोलायचं आहे. कारण दे आर द पीपल. दे आर, शेवटी तो एक मनुष्य प्राणी आहे, किंवा तो एक आपल्यासाठी विद्यार्थी, भावी तो पिढी आहे, तो भावी आपला एक सुजाण नागरिक आहे. पण एक प्रेमाचं म्हणून आपण एक साध्या भोळ्या, माझं कारण मी टेक्निकल पार्ट मधला असल्यामुळे मी साधं भोळं बोलत असतो. तो साऱ्या गावभर सांगेल, तुम्हाला माहिती आहे का, 200 रुपयात मी लेवल झिरो कंप्लीट पण केली, परीक्षा पण दिली, सर्टिफिकेट पण घेतलं, मेडल पण घेतलं. आणि त्या ताई नंदाताई फार भारी शिकवतात. 2-4 ठिकाणी बोमट्या मारत फिरेल. आणि तो 2-4 कार्यकर्ते त्याच्या जोडीचे तुमच्या क्लासला घेऊन येईल. ही एकदम सिंपल प्रॅक्टिस सांगतोय मी तुम्हाला, की कशा पद्धतीने आपलं मार्केटिंग करायचं. क्लिअर आहे? हे बघा, आपण चुकीचं काहीच करत नाही. आपण ज्ञान देतोय. मुलांमध्ये परिवर्तन घडवतोय. बट काय असतं, संघर्ष करावा लागतो. आणि या संघर्षातून जे जे मला सुचतंय, किंवा आधीच्या ताईंना जे प्रश्न हे तुमच्या मनात 100% आज ना उद्या प्रश्न येणार. पुन्हा परत मी हे सांगितलेलं, पुन्हा परत काही ताईंना मला फोनवर सांगावं लागतं, ताई असं करा, असं करा, असं करा, असं करा. ताई सांगावं लागतं की नाही, खरंच सांगा. सांगावं लागतं ना. डाऊट येतात. आणि आणि याच्यापेक्षा बेस्ट प्लान असू शकत नाही. अजून एक प्लान सांगतो. येत्या गणपतीमध्ये, गणपती येत आहेत. तुमच्या सोसायटीतले मुलं, आजूबाजू आहे बघा, आपण फक्त सोसायटीचेच नाही. आता काय करायचं, तुमच्या सोसायटीमध्ये सगळ्या महिलांना, पुरुषांना बसवा. एक ब्लॅक बोर्ड लावायला लावा आणि त्यांना सांगायचं मी अबॅकसचा क्लास घेणार आहे. एकाच दिवसात लेवल झिरो पार एकदम मास्टर बनवून टाकायचे 2 तासात. त्यांना सांगायचं युनिट रॉड, टेन्स रॉड, राईट हँड, लेफ्ट हँड, चला रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 9 - 6 -2 +5 +20. अर्धे उलटे पुलटे करतील, चुकीचे करतील, अर्धे चक ओके करतील. करतील की नाही? काही टाळ्या पण वाजवतील, नंतर फोटो काढतील, तुमचे व्हिडिओ काढतील. आणि मग ते म्हणतील, क्या बात आहे प्रियंकाताई. प्रियंकाताई, तुम्ही एवढ्या हुशार होत्या, आतापर्यंत आम्ही बोटं मोडत होतो तुमच्याबद्दल. तुम्ही घाण आमच्याच घरासमोर टाकत होत्या आतापर्यंत. पण तुम्ही एवढ्या पण स्मार्ट आहेत डोक्याने, हे आम्हाला माहीत झालं. हे लक्ष द्या की पीपल आर अवेअर होतील तुमच्याबद्दल, तुमच्या क्वालिटीज बद्दल. आणि दे आर ऍड करतील, तुमचे स्वतःहून ऍड करतील. मग काय, त्यांना सांगायचं गणपती बाप्पांमध्ये डिस्काउंट आहे. गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत 2,000 रुपयाला ऍडमिशन आहे. गणपती बाप्पा गेले की 3,000 रुपये आहे. मग आपली पण आपण पॉलिसी वापरायची. लक्षात आलं? मात्र पुढच्या वेळेस त्यांना सांगायचं, आपल्याच सोसायटीमध्ये, शेजारच्या सोसायटीत प्रोग्राम, आता तिथंही मी बिझी आहे, मी रोज नाही येऊ शकत तुमच्याकडे. त्यांना सांगायचं मला मला आता अपॉइंटमेंट असतात, मला दुसऱ्या मंडळाने बोलवलेलं आहे. मंडळ तयार ठेवा. हे बघा, आपण चांगल्या कामासाठी करतोय. आपलं स्वतःची आयडेंटिटी करतोय. का म्हणून लाजायचं? लोकांना कामाला लावायचं. मला ब्लॅकबोर्ड लागेल, मला हे लागेल, मस्तपैकी स्टूल लागेल. स्टूलवर आपलं अबॅकस स्टूल ठेवायचं. छानपैकी त्या दिवसाची आरती तुमच्या हातातून झाली पाहिजे. लोकांनी तुम्हाला गुलाबाचं फूल दिलं पाहिजे. तुमचा नाही काहीतरी, आता मी गेलो तर मला फुल द्यायचे, लोक टोपी चढवायचे. तुम्हाला काहीतरी काहीतरी तर देतील ना ताई लोकांना. आणि तो फोटो काढायचा आणि म्हणायचा की वी आर कंडक्ट 200 पीपल्स, 200 स्टुडंट, फ्री अवेअरनेस सेशन अबॅकस, होऊ द्या व्हायरल सर्वीकडे गावभर. आणि मग ननंदबाई जाऊबाईला कळेल की बाई गई सुपी रुस्तम निघाली, एवढी हुशार होती, लग्नापासून आत्तापर्यंत सांगितलंच नाही ना, आत्ता कसं काय समजलं की एवढी कशी काय हुशार, 200 मुलांना लेक्चर द्यायला लागली. ही आपली खरी कमाई आहे आयुष्याची. जोपर्यंत जाऊबाई आणि ननंदबाई कौतुक करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही ओरिजिनल सर्टिफिकेट अबॅकस टीचर मिळालं नाही, हे पहिले खुणगाठ माना. 10 फोन आले पाहिजे आपल्याला.
की ताई तुम्ही फार छान शिकवतात हो, छान बोलतात हो, छान एक्सप्लेन करतात हो, तुमचं मुलं किती छान ऐकतात हो. दिस इज अ रिअल सर्टिफिकेशन ऑफ ॲबॅकस टीचर. लक्षात आलं? खऱ्या अर्थाने आपला असा एक हा जो प्रॅक्टिकल मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात मी वापरलेला मंत्र आहे, तोच मी तुम्हाला शिकवतोय. दुसरं काहीच नाही शिकवते. अजून एक पर्याय सांगतो. गणपती बाप्पा आले, मला एकदम माझ्या मनात पण नव्हतं. पण ते आलं मनात म्हणून मी बोलून टाकलं. एक माझ्याकडे सोशल ऑर्गनायझेशन होतं. पुन्हा परत बघायचं, तुम्ही शहरात असाल तर नगरसेवक असतात. शहरात असाल तर तुम्ही कुणीतरी समाजसेवी संस्था असतात. तुम्ही ग्रामीणमध्ये असाल तर ग्रामीणमध्ये सरपंच असतात. एखादी जिल्हा परिषद कमिटी असते, स्कूल कमिटी असते. हे बघा इकडे लक्ष द्या. सारं जग वाईट आहे. इकडे लक्ष द्या. सारं जग वाईट आहे. सारं जग हलकट आहे. सारं जग लुबाडू आहे. सारं जग वाईट नजरेने बघतो. पण आपण फार हिंमतवान आहोत. बोला माझ्याबरोबर मनातलं मला. आपण फार हिंमतवान आहोत. आपण खूप सात्विक आहोत. आपण खूप बलवान आहोत. आपण खूप हुशार आहोत. या प्रत्येक गोष्टीत किंवा मी असं सांगतो, मी मी चुकीचं नाही सांगत. माझ्या बहिणी जरी समोर असल्या, तरी मी कोरोनापर्यंत सांगत होतो, की मी एखाद्या ब्राह्मणाला दीक्षा देईल, मी एवढा स्वतःला पवित्र समजायचो. त्याचं कारण असं होतं, मी कधी चहा पीत नव्हतो. मी नॉनव्हेज खात नव्हतो आणि मी कधी आतापर्यंत आयुष्यात मी माझ्या होटांपर्यंत कुठलंही मद्यपान किंवा कुठलंही आपण पान मसाला जे असेल आपण आलेलं नाही. म्हणून मी सांगत होतो स्वतःला, की मी एखाद्याला ब्राह्मणाला दीक्षा देईल. पण ते आता कोरोनामध्ये घरच्यांनी बळजबरीत मुलाने ते म्हटले, "नाही हो, मुर्गी का अंडा नॉन-व्हेज होता है." म्हणून आता ते नॉन-व्हेज नंतर मग पुन्हा परत ते वाढत गेलं प्रकरण. म्हणून त्याच्यानंतर मात्र मला ही माझी स्वतःची जी काही विरोधी होती, माझी स्वतःची जी काही माझी ऐपत होती, ती मला कमी करावी लागली, की नाही बाबा, आता मात्र मी नाही बोलू शकत. कारण आता मी नॉन-व्हेज पण खायला लागलो, बाकी काही नाही. सांगण्याचा अर्थ असा, की जग कसंही असेल, मग कुठल्याही मित्रांमध्ये फिरलो असेल, पण आपली क्वालिटी, आपलं सात्विकता, आपलं प्युरिटी हे आपल्याला जपायची असते. म्हणून जगायला घाबरायचं नाही. इकडे लक्ष द्या. आपल्या तत्वांवर आपण ठाम राहायचं. म्हणून कोणाचीही मदत घेताना काही विचार करायचा नाही. बिनधास्त लोकं चांगले असतात. वाईटांमध्ये पण चांगले लोकं असतात. तर सर्वच वाईट आहेत असं नाही. जर कोणी आपल्याला मदत करत असेल, तर प्रत्येक वेळेस आपण भाऊ, दादा, ताई म्हणून जे काय असेल, आपलं एक चांगलं वलय, आपल्या आजूबाजूचं एक चांगलं वलय घेऊन चांगल्या लोकांची मदत घ्या. चांगलं पुण्याचं काम आपल्याला करायचं एज्युकेशनमध्ये अवेअरनेस. तर लोकं आपल्याला सपोर्ट सिस्टममधून मदत करतील, की त्यांच्या माध्यमातून कुठं कॅम्प लावता आला. जसं आपण म्हटलं, की कारण राजकीय लोकं म्हटले, की आपण टाळायचा प्रयत्न करतो. निश्चित, साहजिक आहे. लोकांच्या भावना व्यवस्थित नसतात. आपल्याला आपण म्हणून जगतो, की नको बाबा, कोणाची मदत कशाला घ्यायची? मग कोण आपल्याला म्हणेल, की माझा प्रचाराला यावं लागेल तुला. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. म्हणून आपलं काम आपण बघ. नंतर आपल्याला जमतं की नाही जमतं. पण त्याला माहीत होईल, की नाही बाबा, अशा एक ताई आहेत, की त्या आपल्या एरियामध्ये इतकं सुंदर काम करतायत. ते पण तुमचं कधीतरी काडी कौतुक करतील. लोकं चांगले पण आहेत. पण आपली ती चांगल्याची पारख करून आपण कुठल्याही पक्षाचे नाही, आपण भारत पक्षाचे आहोत. आपण तिरंग्याचे सैनिक आहोत. ही भावना ठेवून, ही जरूर लोकांना जाणीव पण करून द्यायची, की आपण तिरंग्याचे सैनिक आहोत. आपण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत. ही भावना ठेवून इथं पण आपल्याला जर काही काम करता आलं, तर या लोकांचा फायदा करून घ्यायचा. कारण हे पण लोकांकडून फायदाच करून घेतात. माझ्या मते असे 2-4 मॉडेल्स मी तुम्हाला स्कूल लेव्हलला कधी-कधी प्रिन्सिपल भेटायलाच वेळ जातो, तर कधी-कधी ट्रस्टी भेटायला वेळ जातो. पण जर तुम्ही लकी असाल, तुमचं कोणीतरी चॅनल सिस्टममध्ये ओळखीचं असेल, तर या सर्व गोष्टी लवकर होतात. म्हणून लवकर भेटायचं, लेटर द्यायचं, पुन्हा फॉलोअप घ्यायचा. एकदा नाही तर दोनदा आणि कधीच नाराज व्हायचं नाही. तुम्हाला 10 जणांनी जरी नाही म्हटलं, तरी म्हणायचं नो प्रॉब्लेम. ये तो मेरा संघर्ष आहे. याच्या संघर्षातूनच माझी निर्मिती होणार आहे. कारण हे असे अनुभव आलेले आहेत आम्हाला. नाही असं नाही म्हणत मी तुम्हाला. म्हणून इट इज अ फायनल बॅकग्राऊंड मार्केटिंग प्लॅन हा एक एक नवीन मला वाटतं आजचं आपलं एक सेशन झालं. कदाचित आपला आजचा जो काही पेपर होता तो आपला मिस झाला. म्हणून मी ठरवलं की आज ताईंशी मला अजून 1-2 ताईंचा प्रश्न होता, की मी किती फी घेऊ, कसा क्लास चालू करू, किती काय करू? परत कन्क्लुजन करतो. शॉर्टमध्ये मोजून 2 मिनिटामध्ये. इकडे लक्ष द्या. स्कूल लेव्हल
स्कूल लेवलला जाण्याच्या आधी आपल्या तिथं तुमच्या एरियात ज्या कोणी ब्रेन टेस्टच्या शिक्षक असतील किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट करून छानपैकी तुम्हाला स्कूलचं लेटर दिलं जाईल. स्कूलचं काही नाव आपण लिहित नाही, आपण डायरेक्ट मुख्याध्यापक प्रिन्सिपल तुम्ही लिहून घ्यायचं, त्या स्कूलला लेटर द्यायचं, त्यांना सांगायचं की असं असं आहे, मी तुम्हाला विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयापर्यंत डोनेशन करणार आहे. बिंदास बोलायचं. ते म्हणून हो, त्यांचे डोळे फिरतील, कोण आलं नवीन भूत आमच्याकडे डोनेशन करणार. तर ते सांगायचं, बिंदास सांगायचं. 4थी 5वीचा वर्ग घ्यायचा, त्यांना शिकवायचं. 1 महिनाही तुम्ही शिकू शकतात. 1 महिना म्हणजे 4 क्लास, 4 शनिवार. 4 शनिवार शिकवायचं, छानपैकी विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची. परीक्षा घेतल्यानंतर मुलांना सांगायचं की तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल, शिक्षकांना पण सांगायचं, तिथल्या मुख्याध्यापकांना पण सांगायचं, या विद्यार्थ्यांना जर आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर यांना परीक्षा फी भरावी लागेल. जर 100 भरण्याची ऐपतच नसेल तर आपण 50 रुपयात पण करू शकतो. शेवटी संस्थेला तुम्हाला 30च रुपये द्यायचे आहेत. म्हणजे त्यांना आपण सर्टिफिकेट देऊ शकतो, त्यांना आपण ॲपमध्ये अनलिमिटेड ॲक्सेस देऊ शकतो. त्याच्यात आपण त्यांना एक्झाम पेपर आणि हे पण देऊ शकतो. मग हे झाल्यानंतर त्याच्यात आपली हुशारी ठेवायची. ते ते मुलं जर तुमच्या परिसरातले असतील आणि त्या जर त्यांचा कॉन्टॅक्टच तुमचा होत नसेल, तर मात्र त्या मुलांना सांगायचं, जेव्हा परीक्षा घेणार आहे तेव्हा तुमचा व्हॉट्सअप नंबर घेऊन या. तो व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर मुलांना प्रत्येक पेपरवर सांगायचा. कारण तुम्हाला तुमचा स्कोअर सांगितला जाणार आहे. त्याच्या माध्यमातून आपण ग्रुप बनवायचा, त्या पालकांशी कम्युनिकेशन करायचं. तेवढे कॉन्टॅक्ट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये वाढतात. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. तेवढे कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्या लिस्टमध्ये वाढतात. परीक्षा पेपरवर लक्ष द्या. प्रत्येक ताईने आपला क्लासचं नाव, इकडे लक्ष द्या, क्लासचं नाव. पहिले समजा माझ्यासमोर रवीना जगतिनी, जगताईनी, काय नाव आहे ताई तुमचं? परत एकदा मला थोडंसं प्रोनाऊन्सिएशन एकदा क्लिअर करा. रवीना ताई जगत्यानी. जगताई, परत एकदा सांगा. जगत्यानी. जगत्यानी. ओके, प्रवीणा जगत्यानी. इकडे लक्ष द्या. प्रवीणा जगत्यानी. त्याच्यानंतर ब्रेन ट्रेन, अबॅकस, वेदिक मॅथ क्लासेस. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. एक स्टॅम्प बनवून ठेवायचा. जेव्हा त्यांना तुम्ही द्याल ना एक्झाम पेपर, एक्झाम पेपरचा फोटो, त्याच्यावर पण स्टॅम्प मारून द्यायचा तुमचा. म्हणजे तुमचं नाव पण जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर पण त्यांच्या व्हॉट्सअपवर जाईल. तुम्ही त्याचा फोटो चेक केल्यावर पाठवाल. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्या लोकांना, त्या मुलांना पण सांगायचं की तुम्ही काय करायचं, मोबाईल नंबर पण घेऊन यायचा. बाबा मोबाईल नंबर लिखना पडेगा, आणि त्यांचा ग्रुप बनवायचा. म्हणजे तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढते. अशा पद्धतीने माझी श्रीमंती काय आहे, तुम्हाला मी श्रीमंती कधी या क्लासमध्ये सांगितले नसेल. माझी श्रीमंती, मी जर आता माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये गेलो, 11,528 कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे. आणि जर मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटस ठेवतो ना, आपण स्टेटस ठेवतो, पुन्हा परत चॅलेंज देऊन सांगतो, माझे 1500 ते 1600 लोक माझा स्टेटस बघतात. आता ही माझी रीच आहे. माझे कौतुक काय, माझं कमाई काय, तर मी हे लोकांना सांगतो, बघा, बघा रे, एकाच तासात 500 झाले, बघा रे, 2 तासात 600 झाले, 700 झाले, हळूहळू 24 तासात 1600 1700 होतात. लोक म्हणतात एवढं बघतात. एवढे तर फक्त मग आमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत. हे सांगण्याचा अर्थ असा की आपली कॉन्टॅक्ट लिस्ट वाढली पाहिजे. ॲग्री विथ मी? तर हे झालं स्कूल लेवलला. तसंच बाहेर आपल्याला करताना, बाहेर आपण आता आपल्याकडे चांगला फेस्टिवल सीझन येतोय. त्या निमित्ताने जी काही संधी मिळेल, त्या संधीमध्ये तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा. मी तुम्हाला पोस्टर 1-2 बनवून देईल. तुम्हाला पोस्टर बनवायचं असेल तर आपल्या 1-2 ताईंचा अजून टाकेल. काही काही नसतं. अबॅकस क्लास, त्याच्याने स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, मुलांचं गणितीय क्षमता वाढते, मुलांना भीती कमी होते, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. हे 4-5 वाक्य साऱ्या जगाला विचारलं अबॅकसने काय फायदे, गुगल बाबाला विचारलं, AI ला विचारलं, ते पण तेच सांगतो. लक्षात आलं? ते कॉमन पोस्टर बनवलं. आधी छानपैकी तुमचं पुढे मी असं तिरकस सांगितलं की 3,000 रुपयाचा कोर्स मोफत शिका. त्याच्यानंतर तुम्हाला मस्तपैकी अबॅकस क्लास हे नाव मोठं ब्रॉडली टाका. संस्थेचा लोगो ठेवा. खाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबरला पण ब्रॉड जागा ठेवा. आणि छानपैकी लोकांना तुमचा लांबून पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसला पाहिजे. आणि अबॅकस क्लास आहे हे पण दिसलं पाहिजे. संपला. लोकांना अबॅकस क्लास दिसला. ज्याला शिकायचं असेल तो काही बघतच नाही. खरं सांगू तुम्हाला, 90% लोक वाचत पण नाही की ते स्मरणशक्ती वाढते ना, क्रिएटिव्हिटी वाढते ना, एकाग्रता, ते तुम्हाला पहिले विचारतात का शिकायचं सांगा, आणि अबॅकस क्लास कशाबरोबर खातात ते सांगा. लोकांना काही घेणं देणं नसतं. सो ओके. सो अशा पद्धतीचा तुम्हाला मार्केटिंग प्लॅन सांगितला. फेस्टिवल सीझनला कॅम्पेनिंग करा. सोसायटी, कॉलनी, नातेवाईक ठेवायला शिका. सांगायला सांगा, बिंदास सांगा, लाजू नका. क्लिअर? दिस इज अ होल टुडे इज द प्लॅन इज द हाऊ टू मार्केटिंग आणि हाऊ टू स्टार्ट द माय ओन अबॅकस क्लास. तरी पण काही शंका असेल
एवढी बडबड 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 केल्यानंतर तर विचारा, मला बोलायला बरं वाटेल. असू शकते वेगळा अनुभव किंवा वेगळी काही शंका असू शकते. सोनवणे ताई, बोला. नवीन ताईंना मी सांगेल की अजून कुठं फी कशी घ्यायची, काय 3 महिने शिकवायचं असतं. मग घरी 4 मुलं आले तर 4 मुलांकडनं तुम्ही 2,000 पण घेऊ शकतात, 2,500 पण घेऊ शकतात, 3,000 पण घेऊ शकतात. त्यांना सांगायचं ते लेवलचे नुसार 100 रुपयाचे टूलचे, 150 रुपये पुस्तकचे, असं 250 रुपये लागतात. पुढच्या लेवलला फक्त तुम्हाला 150 रुपये लागतील किंवा 125 रुपये लागतील बुकचे. ओके, ते पण सांगायचं. त्याच्या व्यतिरिक्त हॅलो. हा बोला ताई, बोला. हा सर, की तुम्ही सांगितलं एखाद्या स्कूलमध्ये किंवा कोचिंग क्लासेस असले तिथं आपण कॉन्टॅक्ट केला, तिथं जर आपल्याला ते स्टुडंट येत असले, मग आपण त्यांना पर स्टुडंट किती द्यायचे? स्कूलला आपण पर स्टुडंट किती द्यायचे? ओके, मी याच्यासाठी पण बोललो संगीताताई, पण तरी मी एकदा सांगतो. हे बघा, इकडे लक्ष द्या. याच्यासाठी पहिले ना आपल्याला एक होमवर्क पाहिजे की आपल्या एरियात अजून एखादा अबॅकस क्लास आहे. तुम्ही कुठून येत संगीताताई, परत एकदा सांगा मला. तुम्ही कुठं? वापीवरून आहे सर. वापीवरून येत. वापी. तर वापीवरून येत. सध्या तरी आमच्या इथं नाहीये, उच्चानोद मध्ये राहतो मी, तर सध्या तरी तिथे अबॅकस क्लासेस नाहीये. दर्शनाताई किती घेतात? काही माहिती विचारलंय दर्शनाताई? हो, विचारलं मी त्यांना. त्यांचे 1,500 रुपये घेतात एका लेवलचे? पर स्टुडंट. एका एका लेवलचे लेवलचे. हे हो हो. 50% डिस्काउंटने घेतात. एवढे कमी घेत नाही गुजरातमध्ये. दोन दोन. मी आता एक मध्ये मी अंकलेश्वरला गेलो मागच्या 15 दिवसापूर्वी. तिथं मी सहज विचारलं तरी ते 3, 3.5, 1,500 रुपये रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर 3,000 रुपये एका लेवलचे असे घेतात. आता ते कसं आहे, आपल्याकडे आपला मंत्र आहे, सगळ्यातही सांभाळून पालकांचा विचार करून कमी घेतात. तर तुम्ही पण घेऊ शकता. तर ती इकडे लक्ष द्या. पहिले त्यांना सांगायचं, सर बाहेर तर 3,000 रुपये घेतात, पण माझी इच्छा आहे पालकांना थोडासा लोड कमी असावा, म्हणून आपण कमी घेऊया. मी तुमचा क्लास आहे, तुम्ही सर्व मला फ्री देणार आहेत, सर्व हे देणार आहेत, तुमच्याच विद्यार्थी आहेत, म्हणून मी तुमच्या विद्यार्थ्यांना डिस्काउंट करते, मी 2,000 मध्ये घेईल. पहिले अशी सुरुवात करायची. ते म्हणतात, नाही ताई, आम्हाला पण काहीतरी लागेल ना. तुम्ही विद्यार्थ्यांनाच डिस्काउंट कशाला देतात? विद्यार्थ्यांकडनं 3,000 घ्या. पण त्यांना म्हणायचं पालकांची थोडी कॅपॅसिटी अशी आहे, मग एक काम करूया, तुम्ही थोडंसं डिस्काउंट द्या, मग पुढे विद्यार्थी वाढले की मग आपण तुम्हाला देऊया. मग त्यांना सांगायचं तुम्हाला किती हवे आहेत. मग त्यांना सांगायचं एक काम करूया, तुमचं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर वापरते म्हणून मी तो 500 रुपये तुम्हाला पर स्टुडंट देईल, पर लेवलला. पर महिन्याला नाही बरं का, पर स्टुडंट 500 रुपये देईल. म्हणजे साधारण ते नाही म्हटले तरी तुम्हाला 150 रुपये 3 महिन्याचे झाले ना पर स्टुडंट त्यांना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 2,000 घेतले असेल तर 150 रुपये त्यांना द्या, 1,500 रुपये तुम्ही ठेवा. ते म्हटलं, ताई आम्हाला काहीच नकोय, कमीत कमी फी घ्या, कमीत कमी घ्या. मग त्यांना सांगायचं, सर तुम्ही इतके प्रामाणिकपणे काम करतायत आणि एवढा मला सपोर्ट करतायत, तर मी असं करते, बाहेर 3,000 घेतात, तुमच्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट करते. म्हणजे काही झालं तरी विन विन सिच्युएशन मध्ये आपण यायचं. हे बोलण्याची आपली स्किल असलं पाहिजे की समोरच्याला पण वाटलं पाहिजे की नाही, या ताईंकडून आपण एकही रुपये घ्यायला नको, कारण या 50% डिस्काउंट करतायत. आणि त्यांना सांगायचं, सर याच्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त 400 रुपये, किंवा पहिले सांगायचं पहिल्या लेवलला 250 रुपये खर्च येईल, तो त्यांनी बुक घेतील ते, आणि 150 रुपये म्हणजे असं 1,750 रुपये आपण करून घ्यायचं. आणि लगेच पुढच्या लेवलला सांगायचं त्यावेळेस फक्त तुम्हाला 1,200 रुपयाचं बुक घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला 1,650 रुपये लागतील. हे आपल्यावर आहे, कारण पालकांची पेइंग कॅपॅसिटी, आपण कुठल्या एरियात राहतो. पण तुम्हाला सांगतो मी, जिथं पालकांची पेइंग कॅपॅसिटी नाही ना, तिथं प्रचंड फीस घेतली जाते. नाशिकमध्ये किंवा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तरी पालकांची कॅपॅसिटी पण कॉम्पिटिशन म्हणून कमी फी. नंदुरबार, धुळे, शिरपूर, वेगवेगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये तालुका प्लेसला 7-7, 8-8 हजार, जिथं पालकांना पैसे द्यायची ऐपत नाही, पण तिथं एवढ्या पद्धतीने फी घेतली जाते. आता तिथं रिसोर्सेस कमी आहेत म्हणून त्याचा बागलबुवा केला जातो. तर उलट तुम्ही ज्या कोणी तालुका प्लेसला राहतात त्या सर्व लकी आहेत की तुम्हाला खूप मोठं काम करण्याची संधी आहे. तालुका प्लेसला ज्या राहतात, कारण नाशिक सारख्या सिटीमध्ये खूप अवेलेबिलिटीज आहेत, खूप सारे ब्रँड आहेत. तर तालुक्यामध्ये तुमचं नाव खूप तालुक्यात झालं पाहिजे.
अजून आजूबाजूचे 2 खेडे तुम्ही केले पाहिजे. 7 दिवस, 6 दिवस, 5 दिवस, 4 दिवस तुम्ही बिझी असल्या पाहिजे. मी या गावाला जाऊन आले, सोमवारी घेऊन आली. मी या गावाला गेले, मंगळवारी घेऊन आली. मी या गावाला गेले. 3-3, 4-4 किलोमीटरचे गाव बघायचे. खूप असं नाही, 15-15, 20-20 किलोमीटर. किंवा एका लाईनीतले 2 गावं बघायचे. 4 किलोमीटर गेले का एक गाव लागतं आणि अजून 4 किलोमीटर गेला का एक गाव लागतं. घरून निघाले, गाडी घेतली, 4 किलोमीटरला पहिले एक क्लास, अजून पुढे गेले का एक क्लास. सोमवारी 2 गावं झाले. पुन्हा परत मंगळवारी एक गाव झालं. असे 2-3 गावं ग्रामपंचायत वाढवा. ग्रामपंचायतवाल्यांना सांगायचं, तिथल्या शिक्षण समिती असते त्यांना सांगायचं. अहो देतात लोक, त्यांना माहिती व्हॅल्यू, त्यांना माहिती. मग ते म्हणतील आपल्याला, नाही ताई आमच्या मुलांची कॅपॅसिटी, हा ठीक आहे ना, कमी कमी, चला 3,000वरून पर 1,000वर पण गेलो तरी आपल्याला पडतं. पण आपल्या समाजसेवा पण होतं आणि आपल्याला 2 पैसे पण मिळतात. पण त्यांना सांगायचं मला 50 तरी विद्यार्थी पाहिजे. 50, जर मी तुम्हाला एवढे पैसे कमी घेणार आहे तर मला 50 विद्यार्थी तुम्ही द्यायचे. मग देतात. कारण पोटेन्शियल आहे, मुलांना आवडतं. 10चे 20 होतात, 20चे 30 होतात, होतात. पण आपल्याला काम सुरू करावं लागेल. ओके. मग कुठलाचा प्रश्न होता हा? संगीताताईंचा. त्याचं प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळालं असेल तुम्हाला. आपल्या पद्धतीने डील करायचं. पण पण व्यवहारात आपण फसलो नाही पाहिजे. ओके. सो एनी मोर, कोणाला काय बोलायचं अजून? प्रियंका ताई बोला. हा सर, मला हे विचारायचं होतं. आता तुम्ही सांगितलं की स्कूलमध्ये तुम्ही सांगायचं की मी हे हे शिकवते, म्हणजे आता 0 लेवल मी चालू करते मुलांसाठी. तर मग ते सर्टिफिकेट मागतील, मग तेव्हा त्यांना काय सांगितलं सांगायचं की ना, सांगितलं ना, मग सांगितलं ना, सांगितलं ना, की मी जे 0 लेवल शिकवते याची 3,000 रुपये फी आहे. पण सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना दिलं जाईल की त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. संस्था रजिस्ट्रेशन. नाही सर, ऐका ना, ऐका, पूर्ण तुम्ही ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या, आता ऐकून घ्या ना पूर्ण. मला पहिले ऐकून घ्या. हं. आपण 3,000चा कोर्स मोफत शिकवतोय. त्यांना सांगायचं पहिले तर मी तुम्हाला शिकवणार आहे पहिल्यामध्ये. काही नाही, हे बघा काय पोटेन्शियलिटी ओळखायचं शिकायचं आपण. अख्ख्याच गावभर शाही भंडारा ठेवलाय. अख्खं गलीने अख्खी कॉलनी भंडारा घेऊन जाते. संध्याकाळी कीर्तनाला ना 100च डोके असतात. 2 वेळा प्रसाद घेऊन गेला कीर्तनाला येतच नाही. परत सांगतो, शाही भंडाराचा मी तुम्हाला उदाहरण असं सांगतो, लोकांना फुकट म्हटलं की सारेच गावभर पंक्तीला बसतील. पण कीर्तनाला बसत नाही. इथं कीर्तनाला बसणारे आपल्याला शोधायचे आहेत. इकडं लक्ष द्या. त्या शाळेत, तुमच्या हिंदी शाळेत एकच सांगायचं की मी फ्री शिकवेल. हा 3,000चा कोर्स आहे, 2,500चा आहे. आजूबाजूला तपास करा. नंतर त्यांना सांगायचं, मात्र तुम्हाला जर परीक्षा आणि सर्टिफिकेट पाहिजे असेल आणि 6 महिन्यासाठी अनलिमिटेड ॲपमध्ये रजिस्ट्रेशन पाहिजे असेल, तर तुम्हाला एक तर तुम्ही 50 रुपये पण ठेवू शकता, 100 रुपये पण ठेवू शकता, 200 पण ठेवू शकता. तुमची बार्गेनिंग पॉवर तुम्ही वापरायची. आणि मग तिथं पोटेन्शियल लक्षात येतं की दोज आर रिअल, डी मतलब डेडिकेटेड, की कोणाला खरोखर हे सर्टिफिकेट हवं आहे, कोणाला खरोखर परीक्षा द्यायची आहे. पहिले 50% तिथंच गायब होतात. जर परीक्षा पाहिजे असेल, सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्याची व्हॅल्यू आहे. त्यांना 6 महिन्यासाठी संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन करून त्यांना आपण सर्टिफिकेट देतो. कारण ते रेकॉर्डला येतं आपल्या, की आपण एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवलं. आणि नंतर मग त्यांना ते ॲपमधून आपलंच ऑडिट रिपोर्टद्वारे जातं. कारण इट इज सिस्टम. आता ही सिस्टम आहे आपली. बाकीच्या सर्व ताईंना बोललोय मी की आपण आपल्या सर्व ऑडिटप्रमाणे आपल्याकडे आपण आता ॲप तुम्हाला 1 तारखेपासून देतोय. 1 ऑगस्ट पासून, की ते आपण 100% मुलं त्याच्यात प्रॅक्टिस करणार आहे. प्रत्येक ताईला, प्रत्येक मुलगा कंपल्सरी त्याच्यात रजिस्टर करावा लागणार आहे. आणि मग हे आपण कोणाला कंपल्सरी करतोय? सर्टिफिकेट पाहिजे, तो गो देअर. मग 50 घ्या का 100 घ्या, काही तुमच्यासाठी मागत नाही, ते संस्थेला देतायत तुम्ही. आणि काही काळजी नका करू. संस्था तुम्हाला नंबर देईल, त्याच्यावर पे करायला लावा. तुम्ही अजिबात घेऊ नका पैसे. काही काळजी नका करू. त्यांना सांगायचं बाबा एवढे स्क्रीनशॉट मला पाठवा फक्त, तेवढ्यांचा मी पेपर येईल. ऑनेस्टली असलं पाहिजे. आणि त्यांना त्याची व्हॅल्यू पण कळते. सर्वच फुकट म्हटलं तर फक्त शाही भंडारा घेऊन जातील. कीर्तन ठेवा, कीर्तनाला कोणीच येणार नाही. तुमच्याकडे क्लास लावायला पण कोणी येणार नाही. म्हणून त्याच्यातले पोटेन्शियलिटी ओळखा, की खरोखर कोण याच्यातला, खरोखर कोण गांभीर्यवाला आहे. बरोबर ना? असं आहे. ओके.